त्र्यंबकेश्वरला शंकर महाराज आले. रामभाऊ अकोलकर यांच्या घरी त्यांचा मुक्काम झाला आणि हळूहळू यांच्या घरी परिसरातली महाराजांची भक्त मंडळी, त्यांची लोक ज्यांची त्यांच्यावर श्रद्धा होती शंकर महाराजांच्यावरती दर्शनाला यायची. पण या त्र्यंबकेश्वरमध्ये एक दशग्रंथी ब्राह्मण होता. अत्यंत विद्वान होता, कर्मकांडी होता, ब्राह्मण समाजातला होता. आणि या ब्राह्मणाला असं कळालं की शंकर महाराज अकोलकरांच्या घरी आलेले आहेत आणि खूप लोक त्यांच्या दर्शनासाठी जातात. आपणही जरा जाऊन बघू कशी गंमत आहे ती. गंमत पाहायला इथे यायचं नाही कधी. इथं गंमत पाहायला आले का ते गंमत केल्याशिवाय राहत नाहीत. असं आहे, इथं गंमत नाही पाहिजे. त्याने विचार केला आपण गंमत पाहू, लोक जातात तिथं, पाहू काय भानगड आहे. आणि मग मनात खोटी श्रद्धा घेऊन गेला. याला काय म्हणतात माहिती का, शास्त्रीय भाषेमध्ये दंभ म्हणतात याला. मनात श्रद्धा नसते पण चार लोकात दाखवायचं माझी श्रद्धा आहे म्हणून. मनात भाव वेगळाच असतो. आता आमच्या जीवनातही काही काही माणसं तशी भेटतात महाराज. मनातून शिवाय द्यायचं काम चाललेलं असतं पण पुढं हा महाराज माझ्यासारखा भक्तच नाही. तो ब्राह्मण शंकर महाराजांकडे गेला, पायावर लोटंगण घालायला लागला आणि महाराजांना सांगितलं, महाराज मला तुमचा प्रसाद पाहिजे, मी तुम्हाला शरण आलो. महाराज थोडे मिश्किलपणे असले. महाराज म्हणले, कशाला प्रसाद घेतोस, मी दिलेला प्रसाद काय तू घेणार नाहीस आणि खाणार पण नाहीस. नाही नाही महाराज मला प्रसाद द्या, तुम्ही प्रसाद दिला की मी सेवन केल्याशिवाय राहणार नाही, फक्त तुमच्या मला काहीतरी प्रसाद पाहिजे. भाव नव्हता मनात, बघायला गेला होता फक्त काय आहे. महाराजांनी अशी एक पुडी बांधली आणि ती कागदाची पुडी बांधून त्याच्याकडे दिली. महाराज म्हणले, बघ बरं प्रसाद घ्यायचा नाही, खायचा नाहीस तू. तो म्हणला, नाही नाही मी घेतल्याशिवाय राहणार नाही, खाल्ल्याशिवाय राहणार नाही, मला प्रसाद द्या फक्त. ती पुडी त्यानं घेतली, पिशवीत टाकली आणि पुडी घेऊन निघायला घरी गेला. घरी गेल्याबरोबर त्याला वाटलं आता तो प्रसाद पाहू आपण आणि प्रसाद खाऊ, घरच्यांना देऊ. पुडी उघडली, पाहतात त्यानं पाहिलं तर त्या पुडीमध्ये कोंबडीची 4 अंडी होती. मी सांगितलं ना, बाबांची कथा ऐकायची म्हणजे जरा त्याची श्रद्धा नव्हती. बाबांना शरण गेला लोकांना दाखवण्यासाठी. तिथं गेल्याबरोबर पाहतो दशग्रंथी ब्राह्मण, त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण. उघडून पाहतो तो कोंबडीची 4 अंडी. त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. तनतन करायला लागला महाराज. अरे याला कुठे महाराज म्हणतात का, असा कुठे महाराज असतो का. आणि मी ब्राह्मण आहे, मी दशग्रंथी ब्राह्मण आहे, मी पवित्र आहे, त्रिकाल संध्या करणार आहे. आणि ते तसंच कागद घेतला आणि उखंड्यात नेऊन फेकून दिला राग राग. आता तो स्वतःला त्याला वाटलं मला माझ्या जीवनात काय घडलं आता हे. ते फेकून दिलं, घरी आला, सचैल स्नान करण्यासाठी. सचैल स्नान करतं ना, कपड्यासहित केलेलं स्नान, कपड्यासहित स्नान करण्यासाठी गेला. स्नान करायला लागला, मंत्र म्हणायला लागला, शरीर अपवित्र झालं, मन अपवित्र झालं, काय मी कुणाच्या नादाला लागलो. आणि ते पाणी टाकायला लागला. महाराज स्नान करत होता आणि स्नान करता करता तेवढ्यात अकोलकर तिथून चालले, ज्यांच्या घरी महाराज थांबले होते. आता अकोलकरांना महाराजांचा स्वभाव माहिती होता, कारण ते भक्त होती महाराजांची. महाराज त्यांना समजलेले होते. अकोलकरांनी सहज त्याच्याकडे पाहिलं आणि ते म्हणले, का ह्या वेळेला स्नान काय भानगड आहे. अकोलकरांना काहीच माहित नाही काय झालं ते. अकोलकर म्हणले, ह्या वेळेला कसं काय स्नान. तो म्हणला, काय तुमचे महाराज. ही गंमत लय भारी असते महाराज. भाऊ ही गंमत लय भारी आहे. म्हणजे जोपर्यंत आपला फायदा होतो तोपर्यंत आमचे महाराज, आणि फायदा झाला नाही की मग तुमचे महाराज. हे काय तुमचे महाराज, असे कुठे महाराज असता का. अरे मी श्रद्धा ठेवून गेलो आणि खुशाल मला प्रसाद दिला. म्हणजे मग चांगलं झालं ना, काय झालं प्रसाद दिला तर. अहो काय प्रसाद दिला, अंडे दिलेत मला प्रसादामध्ये, आणि त्याला हात लावल्यामुळं मी ते सचैल स्नान, मी ब्राह्मण आहे तसे कळत नाही त्यांना. तन सुरू केली. अकोलकरांच्या लक्षात आलं. अकोलकर म्हटले, प्रसाद कुठे आहे,
प्रसाद दिला म्हणे फेकून उकरड्यामध्ये. चला बरं माझ्यासोबत, सोबत चला माझ्या, प्रसाद कुठे टाकलाय मला दाखवा. तो तसाच निघाला महाराज आणि निघाला अकोलकरांच्या सोबत उकरड्याकडे गेला आणि हे बघा इथं ठेवलं. तिथं गेला, ते कागद उघडून पाहिलं तर ते 4 आंबे होते. आणि मग त्याने डोक्याला हात लावला. मग त्याच्या लक्षात आलं, शंकर महाराजांची लीला त्याच्या लक्षात आली. धावतच निघाला अकोलकरांच्याही पुढे निघाला महाराज. शंकर महाराजांना शरण गेला आणि शंकर महाराजांना सांगितलं, महाराज तुमचं स्वरूप मला कळालं नाही. महाराज म्हटले, तरी मी तुला काय म्हटलो तो, तू खाणार, प्रसाद घेऊन जाशील, प्रसाद खाणार नाही. महाराजांची लीला कळायला खूप श्रद्धा लागते महाराज. तिथं परीक्षा घ्यायला जायचं नाही, तिथं बघायला जायचं नाही काय चाललंय ते. श्रद्धा मी काल सांगितलं तुम्हाला. इथं यायचं ना, त्यांच्या समोर बसायचं ना, श्रद्धा ठेवून बसायचं. तो ब्राह्मण शरण गेला आणि शंकर महाराजांना सांगितलं, माझी चूक झाली. महाराजांनी आता त्र्यंबकेश्वर सोडलं आणि त्र्यंबकेश्वर सोडल्यानंतर आता महाराज पुण्याला आले. महाराजांचं पुण्याला नित्य वास्तव्य करण्याचं ठरलं. पुण्यामध्ये महाराजांचे अनेक भाविक भक्त जमा झाले. त्या पुण्यामध्ये लष्करी विभागामध्ये एक विदेही मुस्लिम स्त्री राहत होती. विदेही होती, मुस्लिम समाजात जन्माला आलेली, पण विदेही अवस्थेत जीवन जगणारी होती. तिचं नाव होतं हजरत बाबाजान. त्या हजरत बाबाजानकडे बरेच दिवस त्यांच्या आग्रहास्तव महाराज पुण्यात राहिले लष्करी विभागामध्ये. त्यानंतर पुण्यातून महाराज मढीला आले. मढीला कानिपनाथाचं ठिकाण आहे. तिथं आल्यानंतर महाराज अनेक वर्षापासून महाराजांनी मढीमध्ये आगमन केल्यानंतर अनेक वर्षाची जी धुनी बंद पडलेली होती, अनेक दिवसाची जी धुनी होती ती बंद पडलेली होती. आणि महाराज तिथं आल्यानंतर महाराजांनी पाहिलं की कानिपनाथाची धुनी बंद आहे, विजलेली आहे. महाराजांनी मोठ्याने अलख आवाज दिला आणि अलख आवाज दिल्याबरोबर अनेक वर्षाची जी धुनी आपोआप पिटली महाराज. आणि या मढीला, या आपल्या प्रांतामध्ये मढी असेल, मिरी असेल, मिरी तर महाराजांचं समाधी तिथं घ्यायची होती. मिरीमध्ये आपल्या मिरीलाच शंकर महाराजांना काहीतरी आपलं दुर्भाग्य आलं असेल, पण जे धनकवडीला आहे ते मिरीला झालं असतं. लक्षात आलं का तुमच्या? पण महाराज पुण्याला काही कारणास्तव गेले. सगळ्या परंपरेतला विचार करा, नाथ परंपरेतला विचार करा, दत्त परंपरेतला विचार करा. प्रत्येक ठिकाणी महाराजांनी त्या भक्तांना त्या स्वरूपात दर्शन दिलेलं आहे. कानिपनाथाकडे आले, नाथ परंपरेतल्या त्या भक्तांना त्या स्वरूपात दर्शन दिलं आहे. एकदा जोरात आमचे माऊली महाराज एक गाणं म्हणतील नाथ परंपरेतलं. सगळ्यांनी टाळी वाजवायची आणि कुणी ऐका, कुणीच खाली बसणार नाही आता, कारण नाथ परंपरेतलं गाणं आहे. सगळ्यांनी नाचायचं महाराज, आनंद लुटायचा मस्त. दादा गुरु मच्छिंद्रनाथ गर्भगिरी पर्वतात, दादा गुरु मच्छिंद्रनाथ गर्भगिरी पर्वतात. त्यांची भाषा निराळी, त्यांची भाषा बंगाली बंगाली बोलत बंगाली.
तुम्ही सगळ्यांनी सुंदर नृत्य केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. उद्या उद्या मढीवरून श्री शंकर बाबा पुण्याला आले. पुण्यावरून नृसिंहवाडीला गेले. या नृसिंहवाडीमध्ये एक सुप्रसिद्ध अशा गायिका होत्या ज्यांचं नाव होतं येल्लूबाई. या कृष्णाच्या भक्त होत्या, सुंदर गायन करत होत्या आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कृष्णासाठीच गात होत्या. भगवान कृष्णाच्या त्या भगवत भक्त होत्या. एक दिवस त्यांना असं कळालं की नृसिंहवाडीमध्ये शंकर बाबा आले, त्यांची भेट झाली. शंकर बाबांनी येल्लूबाईंचं गाणं ऐकलं. शंकर बाबांना खूप आनंद झाला आणि शंकर बाबा दररोज त्यांचं गायन ऐकायला येऊ लागली. एक दिवस सगळी लोक बसलेली होती, त्यांचं गायन चालू होतं आणि गायन चालू असताना येल्लूबाई कृष्णाच्या लीला सांगू लागल्या, गायनातून सांगायला लागल्या, कृष्ण लीला गायला लागल्या. डोळ्यातून अश्रू चालू होते. शुद्ध अंतकरणानं कृष्ण लीला गात होत्या आणि गाता गाता लीलेमध्ये त्यांनी रांगणारा जो कृष्ण आहे, आपण सांगतो ना रांग तरंगणी चोरी तुलोनी, रांगणाऱ्या कृष्णाच्या लीला चालू केल्या आणि अनेक वर्ष कृष्णाची केलेली सेवा फळाला आली आणि स्वतः त्यांच्या पुढे शंकर महाराज रांगायला लागले आणि लोकांना शंकर महाराज रांगताना दिसत होते, पण येल्लूबाईला मात्र प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण परमात्मा रांगताना दिसत होता. शंकर महाराजांच्या रूपात येल्लूबाईला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं दर्शन दिलं. तिथून महाराज पुण्याला आले. कार्तिकी एकादशी होती. कार्तिकी एकादशीच्या दिवशी एक महिला भजन म्हणत होत्या एकादशीच्या दिवशी आणि हे भजन ऐकण्यासाठी अनेक लोक होती. तशी दोन मुख्य लोक भजन ऐकण्यासाठी होती. एक शंकर महाराज आणि दुसरे म्हणजे बालगंधर्व. पुण्यात बालगंधर्वांचं मोठं नाव होतं संगीत क्षेत्रामध्ये, नाटक क्षेत्रामध्ये. स्वतः बालगंधर्व भजन ऐकण्यासाठी होते आणि भजन ऐकताना दोघही भजन ऐकत होते. त्या महिला भजन गात होत्या आणि भजनामध्ये अभंग गात होत्या. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, सुंदर अभंग गात होत्या. गाताना त्या एवढ्या तल्लीन होऊन गायला लागल्या आणि तल्लीन होऊन बालगंधर्व सुद्धा ऐकायला लागले. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा कास, अभंग सुंदर चालला होता. सुंदर चालीमध्ये गात होते, तल्लीन होऊन गात होत्या, तल्लीन होऊन ऐकत होते. आणि ज्यावेळेला अभंग शेवट व्हायला लागला त्यावेळेला अभंगाचा नाद सगळीकडे घुमायला लागला आणि त्या नादाच्या मोहामध्ये, त्याच्या वातावरणामध्ये बालगंधर्व एकरूप झाले आणि बालगंधर्व म्हणले, एवढा सुंदर अभंग झालाय की या अभंगापुढे आता फक्त पांडुरंगाचीच कमतरता आहे. जणू काय पांडुरंग इथं येऊन नाचतो की काय, एवढा सुंदर अभंग आपण गायला. तेवढ्यात शंकर महाराज उभे राहिले आणि कटेवर हात दिले आणि या सगळ्यांना शंकर महाराजांचं साक्षात पांडुरंगाच्या रूपामध्ये दर्शन झालं. बालगंधर्वांना सुद्धा पांडुरंगाच्या रूपात साक्षात दर्शन झालं. सगळेजण जयकार करायला लागले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. सगळ्यांनी जय जयकार केला. तयार आहेत ना ती? फोन करा त्यांना. एकच कथा आहे आता. सद्गुरु शंकर महाराज, ऐका माझ्याकडे लक्ष द्या, काय अडचण नाही, या माझ्याकडे लक्ष द्या. शंकर महाराज यांनी बरेच दिवस पुण्यामध्ये नाटक कंपनीमध्ये काम केलं, पडदे ओढायचं काम केलं. त्यांना नाटकामध्ये काम होतं, तमाशात काम केलं, नाटकात काम केलं. ते अष्टवक्र होते ना, पाय त्यांचे वाकडे होते.
म्हणून तमाशातली मंडळी त्यांना कामाला घ्यायची. पण त्या लोकांना हे माहीत नव्हते अवलिया महात्मा आहे म्हणून. ते त्यांचं काम करायचे. एक दिवस नाटक लागलं बालगंधर्वांचं पुण्यामध्ये, आणि नाटकाची सगळी तयारी झाली, सगळी तिकीटं विकली गेली, भरगच्च कार्यक्रम, पूर्ण सभागृह भरगच्च झाला, कार्यक्रमाची सगळी रिहर्सल सगळं झालं, आणि स्वतः बालगंधर्व तिथं होते. बालगंधर्वांचंच ते नाटक होतं. पण आता काही क्षणामध्ये नाटकाला सुरुवात करायची आहे. बालगंधर्वांचा आवाज पूर्ण कामातून गेला, घशातून आवाज बाहेर पडेना. सगळ्यांना प्रश्न निर्माण झाला, आता काय करायचं. नाटक तर सगळी लोक समोर बसले, तिकीट काढून आलेली लोक आहे, हाऊसफुल झालेलं नाटक आहे, आणि बालगंधर्वांचा तर आता आवाज चालत नाही आहे. काय केलं पाहिजे. त्यावेळेला काही लोकांनी बालगंधर्वांना सुचवलं की तुम्ही काही औषधाचं प्रयोग करा. त्या औषधांचाही प्रयोग केला. आलेत का ते? हे बोलून त्यांना. त्या औषधांचाही प्रयोग केला, सगळे प्रयोग झाले, पण आवाज काही बाहेर येईना. मला वाटतं इथंही अशी घटना एक घडलेली आहे आपल्या बायजाबाईच्या जीवरमध्ये. मला भाऊंनी गोष्ट सांगितली पहिल्या दिवशी आल्यानंतर. आपल्याकडे सोनाली दिदींचा कथा झाली होती. पहिल्या वर्षी त्या आल्या, त्या वर्षी त्यांचाही एकदा आवाज बसला होता, आणि तो आवाज बरं दिदींचा आवाज बसला होता, तोही आवाज त्यांचा क्लिअर झाला होता. तर बालगंधर्वांचा आवाज बसला. आता काय करावं, आवाज काय मोकळा होत नाही. औषधं घेतली, नवसही केला, खूप प्रयत्न केला, पण आवाज काय बरोबर होईना, आवाज क्लिअर होईना. मग सगळ्यांनी या महाराज यावरती या, खूप प्रयत्न केले, पण आवाज उकलत नाही. आता काय करावं, मोठा प्रश्न निर्माण झाला. दूर कुठेतरी शंकर महाराज होते. शंकर महाराजांच्या कानावर ते गेलं. शंकर महाराज चालत आले, बालगंधर्वांच्याकडे आले, बालगंधर्वाला विचारलं काय झालं. त्यावेळेला सोबतच्या लोकांनी सांगितलं की आवाज बंद झालाय, आवाज बाहेर पडत नाही. खूप प्रयत्न केले, गोळ्या घेतल्या, नवस केले. आता एकच पर्याय शिल्लक राहिलाय. आता हे सगळी तिकीटं मागं देणं आणि हा कार्यक्रम रद्द करून पुढची तारीख ठरवून पुन्हा या लोकांना पुढच्या तारखेला बोलावणं, एवढा एकच मार्ग आहे. शंकर महाराजांच्या तोंडामध्ये विडा होता. तो विडा शंकर महाराजांनी तोंडातून काढला आणि बालगंधर्वाच्या हातात दिला, आणि बालगंधर्वांना सांगितलं हा विडा तुम्ही खा. बालगंधर्वांना अगोदरपासूनच शंकर महाराजांच्या लीला माहिती होत्या, म्हणून कुठल्याच प्रकारची शंका न घेता तो विडा त्यांनी आहे तसा तोंडात टाकला. तो तोंडात चघळला, आणि पुढच्या 15 मिनिटांमध्ये बालगंधर्वांचा आवाज मोकळा झालेला होता. ही लीला शंकर महाराजांची बालगंधर्वांनी अनुभवली. तदनंतर समग्र आयुष्य बालगंधर्वांनी शंकर महाराजांचं शिष्य म्हणून पत्करलं. अनेक लीला बालगंधर्वांच्या बाबतीमध्ये शंकर महाराजांनी केलेल्या आहेत. शंकर महाराज बालगंधर्व एकदा गाणगापूरला दर्शनाला गेले. आपली जी सहकारी होते नाटकाची सोबतची, त्यांना घेऊन बालगंधर्व गाणगापूरला गेले. गाणगापूरचं दर्शन झालं, आणि रात्र झाली, संध्याकाळ झाली, रात्र पडायला लागली. अशा वेळेला हे सगळे सवंगडी बालगंधर्वांचे मित्रमंडळी हे सगळे रेल्वे स्टेशनला आले. आता गाडी लागली की निघायचं पुण्याच्या दिशेनं. तिथं आल्यानंतर त्यांना कळालं की आता येणारी गाडी उद्या सकाळी येणार आहे. मग आता काय करणार, गाडी दुसरी नाही, दुसऱ्या प्रवासाचा मार्ग नाही, रात्र झाली आहे. मग सगळ्यांनी असं ठरवलं की आता इथं मुक्काम करायचा. आपण मुक्काम करू, सकाळी गाडी आली की मग गाडीत बसून आपण निघून जाऊ. ऐकताय ना तुम्ही? सगळ्यांनी मुक्काम केला. पडले सगळे तिथंच स्टेशनवर पडले, पण झोप काय कुणाला लागेना. का झोप लागत नव्हती?
पोटात काहीच नव्हतं. पोटात काही नव्हतं. मुक्काम केला स्टेशनवर, पण पोटामध्ये काहीच नव्हतं. व्यवस्था पोटाची काय होती? काहीच व्यवस्था नव्हती. सगळे या अंगावून त्या अंगावर, त्या अंगावून त्या अंगावर. झोप कुणालाच लागेना. बालगंधर्व एका बाजूला, सगळे सवंगडी एका बाजूला. झोप काय कुणाला लागेना. रात्री 11 वाजून गेली. काय झोप लागेना. भुका लागलेल्या होत्या. पोटात कावळे काव 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 करत होते. आता काय करावं? शेजारी पाजारी कुठलं हॉटेलही नव्हतं, एखादी वस्ती नव्हती. 11 वाजेच्या नंतर एक गृहस्थ त्यांच्याकडे आला. बालगंधर्वाला उठवलं आणि बालगंधर्वांना सांगितलं, उपाशी का झोपलात? बालगंधर्व म्हटले, इथं खाण्याची व्यवस्था नाही काही. आम्हाला अचानकपणे मुक्काम करावा लागला. खाण्याची व्यवस्था नाही. आता काय करावं आम्हाला काही कळेना. त्या माणसानं सांगितलं, शेजारी माझं हॉटेल आहे आणि गरमागरम पुरी भाजी तयार केलेली आहे. आज काय नेमकं मेनू काय आज भाऊ? वा वा, महाराजांना आवडणारा आयटम आहे आज खिचडी. सर्वांसाठी खिचडी आहे आज. उद्याचं नाही सांगत आता मी, उद्या गर्दी वाढेल परत. तुम्हाला माझ्या अगोदर माहिती. वा. त्यानं सांगितलं, गरमागरम पुरी भाजी तयार आहे, माझ्याकडे लक्ष द्या. गरमागरम पुरी भाजी तयार आहे, तुम्ही माझ्यासोबत जेवायला चला. ते सगळ्यांना एवढा आनंद झाला. महाराज उपाशी पोटी झोपलेले होते, झोप लागत नव्हती, पोटात कावळे काव काव करत होते. आणि अचानक एखादा माणूस येतो आणि तो म्हणतो, गरमागरम स्वयंपाक तयार आहे, जेवायला चला. सगळ्यांना आनंद झाला. सगळे उठले आणि धावत निघाले त्याच्यासोबत. गेले हॉटेल होतो, हॉटेलवर जेवायला बसले. पोट भरून जेवण केलं सगळ्यांनी. ताव मारला, पुरी भाजी खाल्ली पोट भरून. रात्र झालेली होती, निम्मी रात्र होत आली होती. पोटभर जेवण झालं सगळ्यांचं. सगळ्यांनी हात धुतला आणि बालगंधर्व त्या माणसाकडे गेले आणि त्याला सांगितलं, सांगा तुमचं आता बिल काय झालं? बिल किती झालं सांगा. त्या माणसाने गडबडीत सांगितलं, बिल आता नाही, बिल सकाळी द्या म्हटलं. आता उशीर झाला, आता तुम्ही निघा. तुमचं जेवण झालंय ना, बिल सकाळी बघू. गाडी तुमची सकाळी येणार आहे, आता गाडी येणार नाही. तुम्ही इथंच मुक्कामालात. माझ्या मग आता गडबड आहे, आता मला हॉटेल बंद करायचंय, लवकर निघा तुम्ही लवकर. त्यांना काढून दिलं. गंधर्वांनी विचार केला, सकाळी बिल देऊ, काय अडचण आहे, सकाळी येऊन बिल देऊ. ते गेले, ते स्टेशनला जाऊन झोपले. तो माणूस तिथून निघून गेला. सकाळी उठले, गाडी लागली. पण गाडी लागण्याच्या अगोदर बालगंधर्वांच्या डोक्यात आलं, रात्री आपण सगळ्यांनी जेवण केलं ते बिल द्यायचं राहिलंय. म्हणून बिल देण्यासाठी ही सगळी मंडळी त्या हॉटेलकडे गेली. तिथं हॉटेलही नव्हतं, तो माणूसही नव्हता, काही नव्हतं. बालगंधर्वांनी विचार केला, असं कसं घडलं? पण या सगळ्यांनी विचार केला, काही स्वप्न पडलं की काय आपल्याला? नेमकं घडलं काय? आपण झोपलो होतो, अचानक माणूस येतो आणि तो जेवही घालतोय, बिलही घेत नाही, ना आता आलो तर इथं काहीच नाही, आता काहीच दिसत नाही. म्हटलं सगळ्यांनी विचार केला, विषय सोडून द्या, चला. गाडी लागलेली आहे, सगळे गाडीत बसले. गाडी सोलापूरला आली. बालगंधर्वासहित सगळी त्यांची मित्रमंडळी सोलापूरला उतरली. पण गाणगापूरचं दर्शन केलं आणि गाणगापूरचा प्रसाद घेऊन महाराजांना दिला पाहिजे, या उद्देशाने ही सगळी मंडळी महाराजांकडे आली. महाराज बसलेले होते. महाराजांकडे आले, बालगंधर्वांनी दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्याबरोबर बालगंधर्वांनी सांगितलं, गाणगापूरला दर्शनाला गेलो होतो, हा प्रसाद घ्या. गाणगापूरचं दर्शन करून आलो. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, दर्शन करून आलात, पण कालच्या खाल्लेलं बिल कधी द्यायचं? बिल कधी देणार सांगा मला. शरण गेले बालगंधर्व, दर्शन घेतलं शंकर महाराजांचं, सांगितलं. मग सगळ्यांच्या लक्षात आलं, आपल्याला रात्री जी लीला केली ती कुणाची नसून साक्षात शंकर महाराजांची लीला आहे. सांगा बिल किती द्यायचं सांगा. बालगंधर्व म्हटले. शंकर महाराज म्हटले, बिल मी सांगतो ते द्यावं लागेल, सांगा काय बिल द्यायचं. त्यावेळेला शंकर महाराजांनी बालगंधर्वाला सांगितलं, मला एकच बिल पाहिजे की प्रत्येक गुरुवारी या ठिकाणी येऊन तुम्हाला भजन करावं लागेल, हे बिल मला द्या. म्हणून सोलापूरला प्रत्येक गुरुवारी बालगंधर्व येऊन भजन करू लागली आणि तिथं नियम त्यांनी तो घालून दिला. आता आपल्याकडे बालगंधर्व येणार आहेत आणि आपल्याकडे शंकर महाराज येणार आहेत आज.
त्यामुळे आता सगळ्यांनी आपण भजन करायचं, तोपर्यंत बालगंधर्व येतील. ओम शंकर नमो नमः, श्री शंकर नमो नमः. सद्गुरु शंकर नमो नमः, शंकर बाबा नमो नमः. ओम शंकर नमो नमः, श्री शंकर नमो नमः. सद्गुरु शंकर नमो नमः, शंकर बाबा वा. ओम शंकर नमो नमः, श्री शंकर नमो नमः. सद्गुरु शंकर नमो नमः, शंकर बाबा. शंकर बाबा आले, शंकर बाबा महाराज की. शंकर नमो नमः, सद्गुरु शंकर नमो नमः, शंकर बाबा नमो नमः. ओम शंकर नमो नमः, श्री शंकर नमो नमः. सद्गुरु शंकर जय हो. नमो नमः. ओम शंकर नमो नमः, श्री शंकर नमो नमः, सद्गुरु शंकर नमो नमः, शंकर बाबा शंकर नमो नमः, सद्गुरु शंकर नमो नमः. सद्गुरु शंकर नमो नमः, शंकर बाबा नमो नमः. शंकर नमो नमः, सद्गुरु शंकर नमो नमः, शंकर बाबा नमो नमः. ओम शंकर नमो नमः, श्री शंकर नमो नमः, सद्गुरु शंकर नमो नमः, शंकर बाबा नमो नमः.